राज्यासह देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातोय। पण मुंबईतल्या वरळीच्या कोळीवाड्यात होळी सणाचं महत्त्व काही औरच असतं, कारण इथं पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात येते। कोळीवाड्यामध्ये होळीच्या एक दिवस आधीपासूनच होळी साजरी होते। दरम्यान या उत्सवाला स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनीही उपस्थिती लावली। आपण पाहता नेहमी प्रत्येक दिवशी एक दिवस आधी असते आणि इकडचा आनंद फार वेगळा असतो। मला वाटतं कुठेही आपण असलो तरी या दिवशी आवर्जून कोळीवाड देणं गरजेचंच आहे। इकडचा आनंद घेण्यासाठी आपण पाहता वेगळा उत्साह असतो इथे। पौर्णिमा असो किंवा होळी असो, आदित्यजी या ठिकाणी येऊन ठेका देतात। आजचं वातावरण आता मी तर पुढच्या वर्षी नवीन स्टेप्स तर थोडं प्रयत्न करतो शिकण्याचा। यावेळी महेशजींना मी नाचवलं, पण भाऊ तुम्ही पाहता एक्सपर्ट आहेत नाचण्यामध्ये। तर होळीचा उत्साह आता संपूर्ण राज्यभरात बसलेला आहे। सध्या आपण वरळी कोळीवाड्यामध्ये, तुम्ही माझ्या मागे येऊ शकता की एक दिवसाआधीच वरळीमध्ये, वरळी कोळीमध्ये ही जी होळी आहे ती साजरी केली जाते। या होळीसाठी होती स्थानिक आमदार आदित्य ठाकरे, महेश सावंत, त्याचबरोबर आपण सचिन अहिर यांना पाहू शकतो। अनेक ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील ते आता इथे डान्स करताना पाहायला मिळते। होळीच्या निमित्तानं संपूर्ण कोळीवाडा आपण पाहू शकता की पारंपरिक पद्धतीने ही होळी इथे साजरी केली जाते आणि संपूर्ण अनेक वर्षांची यांची परंपरा आहे ती आपण पाहू शकतो की स्थानिक जे भूमिपुत्र आहेत ते इथे होळी साजरी करतात आणि यानंतर होळी देखील इथे दहन केले जाते आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आपण इथे पाहू शकतात। अनेक लोक आहेत। सर, काय सांगाल, आज होळी दहन आहे? आम्हाला भरपूर आनंद होतो की आदित्य साहेब आमच्या वरळी कोळीवाड्यात सालाबाद दरवर्षी प्रत्येक सणाला भेट देतात। खूप अभिमान आहे आम्हाला त्यांचा। ठाकरे आपण पाहिलं की आदित्य ठाकरे यांनी आता स्थानिक ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत त्यांनी डान्स केलेला आहे। आदित्य ठाकरे स्वतः इथे दरवर्षी येतात। आपण जर पाहिलं हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे इथे येत असतात आणि पारंपरिक पद्धतीने होळी देखील साजरी करत असतात। सध्या आपण पाहतोय की अनेक जे आमदार आहेत ते इथे आलेले आहेत आणि इथे आदित्य ठाकरे यांनी डान्स देखील केलेला आहे। आणि आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर संपूर्ण वरळी कोळीमध्ये असेच आपण जर पाहिलं तर इकडे आता आदित्य ठाकरे डान्स करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर सोबत अनेक जे त्यांचे ठाकरेंचे सेनेचे सगळे पदाधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक वर्षांची परंपरा आहे आणि हेच आदित्य ठाकरे परंपरा पाळत असल्याचं पाहायला मिळते। कोळी गीतं इथे आपण ऐकू शकतो। स्वतः आदित्य ठाकरे असतील किंवा स्थानिक जे नेते असतील ते देखील आपण इथे पाहू शकतो आणि पारंपरिक पद्धतीने इथे होळी आता साजरी करत आहेत। आपण पाहिलं की आदित्य ठाकरे यांनी देखील डान्स केलेला आहे आणि ही जी होळी आहे ती खूप पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते। कॅमेऱ्यापासून विकास, मी पद्मेश पवार, पुणे न्यूज, मुंबई। होळी हा सण आता संपूर्ण राज्यभर नाही तर देशभरात साजरा करत आहेत। सध्या आपण वरळी कोळीवाडा येते आणि इथे वरळी कोळीवाड्यामध्ये जी पारंपरिक होळी असते ती आपल्या कोळी बांधवांकडनं साजरी करत असतात। पारंपरिक पोशाख आणि महाराष्ट्रीयन संगीत यासह अनेक जे लोक आहेत ते वरळी कोळीवाडे येत असतात आणि इथे मोठ्या प्रमाणात डीजे लावून ठेका धरत असतात। आपण पाहू शकतो की पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त इथे पाहायला मिळत आहे। स्थानिक आमदार आदित्य ठाकरे देखील इथे आपल्याला पाहायला मिळाले। आपण पाहू शकता की अनेक जे लोक आहेत ते डान्स करत पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर अनेक जे लोक आहेत ते इथे डान्स करतात आणि स्थानिक परंपरे काय सांगाल, आज होळी आहे, होळीचा सण आहे? हो, होळीचा सण आहे, आमचा सगळ्यात मोठा सण आहे तो। आम्ही एकदम आनंदाने साजरा करतो। तुम्ही बघितलात ना किती सुंदर नटवली आमची होळी। आपण जर पाहिलं तर अनेक जे कोळी बांधव आहेत ते वरळी कोळीवाड्यामध्ये जे सण आहेत ते आपल्या साजरे करत असतात। आपण पाहू शकतो अनेक जे तरुण असतील त्याचबरोबर तरुणी देखील आज त्या दिवशी डान्स करतायत। उत्साह आपण पाहू शकतो यांच्यामध्ये। त्यामुळे आपण पाहिलं की आजचा जो सण आहे तो यांचा सण आहे, कारण पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरे करतायत। कॅमेरा पर्सन विकास, मी पद्मेश पवार, पुणे न्यूज, मुंबई।